नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण पाहणार आहोत रताळ्याच्या घाऱ्या. रताळं हे हृदयाच्या आरोग्यासाठी आणि पचनसंस्थेसाठी फायदेशीर असते. याला कोणी घाऱ्या किंवा कोणी गोड पुऱ्याही म्हणतात. रताळं हे अत्यंत पौष्टिक आणि चविष्ट असते. याच्या दोन्हीचे कॉम्बिनेशन खूप सुंदर असते. तर आता आपण हे रताळं जवळजवळ 1 किलो वजनी प्रमाण भरेल हे इतपत आहे. ते मी स्वच्छ धुवून त्याच्या फोडी करून या पद्धतीने शिजवून घेतलेले आहेत. काही जणी या वाफवूनही घेतात, परंतु वाफवण्यापेक्षा शिजवून घेतलेले कधीही चांगले. आणि हे खिसून हे पहा, हे खिसून मी यामध्ये गूळ मिक्स केलेला आहे. यामध्ये मी गूळ अर्धा किलोला थोडासा वरती असा घातलेला आहे. आणि ते यामध्ये मी आता गव्हाचं पीठ मिक्स करून जितकं त्या मिश्रणात बसेल तितपत मी घेतलं आहे. आणि हे अशा पद्धतीने जसं आपण चपातीला पीठ मळतो त्या पद्धतीने मळून घ्यायचं. आणि हा पहा, हा असा सुंदरसा पिठाचा गोळा मी तयार करून घेतलेला आहे. हे 10 मिनटं ठेवावे. त्यानंतर या घाऱ्या मी करायला सुरुवात केलेली आहे. कोणी चपातीसारखं पूर्ण लाटून घेऊन आपल्याला हव्या त्या आकाराच्या वाटीने पुऱ्या पाडून घेऊन नाही तळतात. आणि काही जणी असाही एक पुरी लाटूनही घाऱ्या करू शकतात. तर हे पहा, अशा पद्धतीने मी घारी लाटलेली आहे. आता ही तळण्यासाठी मी तेलात सोडलेले आहेत. या घाऱ्या लालसर तांबूस रंग येईपर्यंत भाजून घ्यायच्या. दोन्ही साईडनी पूर्णपणे भाजून त्यांचा रंग ब्राऊन होईपर्यंत तळून घ्याव्यात. पहा, किती सुंदर अशा त्या टम्म फुगल्या आहेत. दोन्ही बाजू खालीवर करून मस्तपैकी तळून या घाऱ्या अशा या उलट्या पालत्या करून मी घेतलेल्या आहेत. पहा, हा रंग किती सुंदर दिसायला लागलेला आहे. पहा, ब्राऊन असा कलर त्याला आलेला आहे. आणि या अशा घाऱ्या पहा, आता किती सुंदर रंग आलेला आहे. तर मैत्रिणींनो, या अशा रताळ्याच्या घाऱ्या नक्की करून पहा. आवडल्यास शेअर, लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.